मग आता प्रॅक्टिस सेट म्हणजे स्वाध्याय नंबर कुठले 1.6 झालं म्हणजे आपला पूर्ण धडा होऊन जाईल माहिती का तुम्हाला. 1.6 झालं म्हणजे आपलं काय होणार पूर्ण धडा होऊन जाईल हे की नाही. मग स्टार्ट करायचं का. चला नवोदयचं 2025चं 1.6चं पहिलं गणित 3 4 0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या सांगा बरं कुठली कुठली 3 4 0. तर हे म्हणतं 3 4 0 इकडे बघा सर्वात लहान संख्या खरं तर 0 आहे पण आपण जर का 0 4 3 अशी संख्या बनवली तर चालणार नाही. तर सांग बरं लक्ष 5 अंकी 3 4 0 पासून 5 अंकी हो लोकेश सॉरी 3 हाँ 00 4 इथं 4 अंकी झाली. सांग यश लहानात लहान 3 0 0 0 4 सगळं चुकतंय हे की नाही. हे उत्तर बरोबर आहे. सर्वात लहानात लहान तर जी लहान संख्या आहे ती रिपीट होईल आहे का त्याचा पर्याय कुठला आहे पर्याय हे मी पुछतोय पर्याय सी. सेकंड एक हा अंक हे तर एकदम सोपं आहे. एक हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळेस आलेला आहे किती वेळेस आलेला आहे पर्याय प्रश्न क्रमांक 3 पुढील पैकी जोड मूळ संख्यांची जोडी कोणती. जोड मूळ हा लक्षात घ्या जे पर्याय दिलेले ते बघूया. थांबा दियाताई आणि तनुताई. जोड मूळ पर्याय 4ही लिहितो मी A B C D. पहिला आहे 13 15 15 ही मूळ संख्या आहे का त्याला 1 3 5 ने भाग जातो म्हणून जमणार. मग नंतर B 29 31 ही जोडमूळ आहे का ही जोडमूळ आहे. पर्याय फक्त एक फॉर्मॅलिटी बघून घेऊ. त्यानंतर 73 75 75 ही संयुक्त संख्या आहे आलं लक्षात. आणि 69 71 6 आणि 9 15 6 आणि 9 15 म्हणजे याला 3 ने भाग जातो म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आलं बी. चौथी 0 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा यावेळेस काय विचारलंय गुणाकार. कोणती कोणती संख्या आहे 0 9 आणि 6. मग काय की सर्वात पहिले आपण लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या बघूया. सांगा बरं मोठ्यात मोठी संख्या कोणती येणार रुद्रा 9 6 मोठ्याकडून लहानाकडे. आणि लहानात लहान संख्या मुलींकडून आपल्याला उत्तू सांगेल. सांग 6 0 9. लक्ष दे बेटा. मग इथं आपल्याला काय काम येईल डिंचॅक डिंचॅक काय काम येईल
मग सर्वात पहिले हे बघा, जे नवीन असतील क्लासला त्यांना सांगू इच्छितो की वैदिकच्या हिशोबाने आपण सोडवणार आहे. मग सर्वात पहिले ह्या दोघांचा गुणाकार 0, 9 गुणिला 0, उत्तर काय येणार? 6 गुणिला 9 54, 0 गुणिला 0 बेरीज किती आली? इथं किती लिहायचे? हातच्याला किती येणार? 9 9 0 गुणिला 6 81 आणि 5 86 हातच्याला 9 गुणिला 0 6 6 36 आणि 8 व्हेरी गुड 44 किती येणार? 4 हातच्याला किती येणार? 9 7 54 आणि 4 हे बघा 5,84,640. उत्तर बरोबर आहे का? पर्याय क्रमांक सांगा बरं. किती मस्त होऊन गेलं की नाही वैदिकमुळे आपलं. एक काम मिनिटात 3/3. याचा पहिले आपण काय करायचो? टेन्शन घ्यायचो. चला पुढे. चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यांमध्ये आता याच्यासाठी तुम्हाला बुक लागेल. या प्रश्नासाठी तुम्हाला काय लागेल? बुक. चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे? कोण सांगेल? 7. बघा हे मी दाखवतो. काय काय विचारलंय? चौरस, हा चौरस आलाय. वर्तुळ आणि त्रिकोण यांच्यामध्ये कोणता अंक आहे? 7. सो पर्याय काय येणार? C7. 6 नंबरचा प्रश्न. यस बेटा, तुला सांगायचंय 6 नंबर. ओके सांग बरं. प्रश्न वाचू का आधी मी? X, Y, Z आणि T या संख्यांमध्ये वापरलेला कमाल अंक 7 आहे. कोणता आहे वापरलेला कमाल अंक? म्हणजे कमाल म्हणजे कसं असतो? लहानात लहान की मोठ्यात मोठा? व तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे. बाकीचे अंक ज्ञात नाही. बाकीचे आपल्याला काहीच माहिती नाही. मग आपल्याला समजा काही संख्या दिलेली आहे X, Y, Z आणि T आणि 7वरून आपल्याला सांगायचं आहे की सर्वात मोठी संख्या कोणती आहे. बघा स्टार 7 स्टार स्टार किती अंकी संख्या आहे? 4 अंकी. किती अंकी आहे? मग इथं काय आहे? स्टार स्टार. इथं किती आहे? 7 स्टार आणि इथं स्टार. सांग निशांत बोल. वाय का? वाय ओके व्हेरी गुड. मंदार ओके दोघांसाठी. हे बघा आपण जर याची किंमत बघितली 60ची तर किती आहे? 700. याची किती आहे? 7,000. याची किती आहे? 70 आणि याची तर 7च. मग यांच्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे? वाय म्हणजे 7,000. पर्याय क्रमांक ब्री म्हणताय बी. आलं का लक्षात? हो की नाही? सोपं आहे. मला वाटतं बऱ्याच जणांना येत असेल हा प्रश्न. किती जणांना येत होता? हे ना सोपं होता. आता कळलं का दिया? सोपं आहे ना? सोपं आहे ना बेटा? बघा 7 नंबर 3 0 8 2 7 हे अंक एक एकदा घेऊन बनणारी 5 अंकी लहानात लहान पण कोणती संख्या? सांग देव्यानी. लहानात लहान 0 आणि 2 मध्ये लहान. सर्वांमध्ये सर्वात लहान कोणती? 0 आणि मग कोणती आहे? 2. सांग पहिले काय? 2 0 3 7. बरं ही संख्या सम आहे का विषम आहे?
अरे रे 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 काय लाचारी समसंख्या आहे बेटा ती. पहिला विषम करायचंय तर काय करावं लागेल 20,387 हे आलं उत्तर. विषम लहान संख्या पर्याय कोणता आहे? सोपं आहे का? आठवं बघूया. बघायचं आठवं बघा. पुढील बेरजेमध्ये गायब असलेले अंक शोधून काढा. बघा मग सांगा. स्टार 2 स्टार 2 या स्टारची खासियत आहे कोणती आहे? ते कशात आहे? गोलमध्ये 8 + 4 नंतर चौकोनात स्टार आहे. कशात स्टार आहे? चौकोनात 3 7 म्हणजे 3 अंक शोधायचे. एक ओपन स्टार, सर्कल स्टार आणि स्क्वेअर स्टार. म्हणजे गोलमध्ये स्टार, चौकोनात स्टार आणि ओपन स्टार. इकडे बघता का थोडं बरं वाटेल. मी पर्याय बघत नाही. 8 आणि 7 8 आणि 7 इथं किती लिहू? आजच्याला 3 आणि 1 3 आणि 1 मग इथं उत्तर किती दिलेलं त्यांनी? मग बघा 3 आणि 1 4 होतं पण शेवटी उत्तर किती आहे? 5. मग इथं किती राहणार? 1. इथं किती राहील? 1. का? बघा इथं परत लक्षात घ्या. 8 आणि 7 5 हातच्याला किती गेले? 1. हा जो 1 आलेला आहे हा मागच्या स्टेपवरून आलेला आहे. पुढच्या याचं अजून आपल्याला बघायचंय. तर मग 3 आणि 1 4 तर होऊन गेले इथं पण खालती 5 पाहिजे. म्हणजे हा स्टार बरोबर काय येणार आपल्याला? 1. काय येणार? 1. थोडंसं मोठं करून देतो. वाटलंच होतं पण ते कॅमेराची तिथं रेंज नाही जाणार असं वाटतं. 8 आणि 7 15 हे आलं 1. 1 आणि 1 2 2 आणि 3 5. इथं किती दिलेलं आहे खालती? परत 5 आहे का? 1 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 1. मग दोनामध्ये किती मिळवल्यावर 1 येतात? विचार करूया. 2 आणि 1 3 2 आणि 2 4 2 आणि 3 5 2 आणि 6 8 2 आणि 7 9 2 आणि 8 10 आणि 2 आणि 9 11. म्हणजे मी इथं 9 जर घेतले तर 2 आणि 9 किती झाले? 11. हातच्याला किती गेले? 1. आणि मग शेवटी किती दिलेले? 6. तर 1 आणि 4 5. मग हे स्टार बरोबर काय येणार? 1. तर 1 आणि 1 2 2 आणि 4 6. मग बघा स्टार ओपन स्टार इक्वल टू किती इथं? ओके ओके सॉरी 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 घाबरूनच टाकलं मला. 1 आणि 4 5 तर इथे येणार 3. हे इकडे लक्षात ठेवा. बघा स्टार बरोबर किती पाहिजे? 3. ओपन स्टार 3 आहे का? ओपन स्टार 3 कशात आहे? ओपन स्टार 3 पर्याय क्रमांक सी. तुम्ही याच्यात थोडीशी ट्रिक वापरू शकता. ट्रिक लक्षात घ्या. आता सांगतोय ट्रिक लक्षात घ्या. चुनचुन जाईल. 8 आणि 7 15 5. इथं काय आले? 1 1 आणि 3 4 4 आणि 1 5. एकदा का हे गोल्ड स्टार मध्ये 1 आलं तर सर्वीकडे बघायचं गोल्ड स्टार मध्ये 1 कुठे कुठे आहे? फक्त 2च ठिकाणी गोल्ड स्टार मध्ये 1 येतं. कोणते पर्याय आहे? बी आणि सी. मग गोल्ड स्टारचं आलं की मग चौकोन स्टार किती दिलेले आहे? 9 आणि एका ठिकाणी काय आहे? 3 बरोबर. तर 2 आणि 3 5 होतात म्हणून पर्याय काय आलं तुमचं? 2 आणि 3 5 चालणार नाही बरोबर. म्हणून काय आलं? पर्याय क्रमांक सी. 2 आणि 9 11 आणि नंतर ओपन स्टार काय आलं? 3. इथं थोडंसं पर्यायांसोबत तुमच्या माइंडने तुम्हाला खेळावं लागेल. आता शेवटचं 9वा आणि धड्यातला सर्वात शेवटचा प्रश्न. माझ्या मते जागा पण शिल्लक नाहीये पण बघूया. 5,84,356 या संख्येतील 5च्या स्थान मूल्यांची बेरीज किती आहे? आपण थोडंसं साईडला करूया. ओके
थोडंसं कॅमेरा ॲडजस्टमेंट साठी वेळ द्या. ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा 9वा प्रश्न. 5,84,356. काय कोणत्याची बेरीज करायची आहे? 5 आणि 5. 5 आणि 5. याचं स्थानिक मूल्य काय आलं? 5 लाख. दर्शनी तर फक्त 5च आहे. दर्शन पण आला नाही आज. हा, याची किंमत किती आली? 5 लाख. आणि याची 50. नाही ना बेटा, 5 दशक स्थानी आहे. हा, तर काय येणार उत्तर? 5,50,000. पर्याय परत बघा, 5 लाख आणि बाकी ठिकाणी काय टाकलं मी? 0. आलं लक्षात? अशा प्रकारे हा धडा काय होतोय? संपतोय. एंड. आलं लक्षात? याच्यानंतरचे जे व्हिडिओ आहे कदाचित ॲपवर अपलोड करण्याचा प्रयत्न आहे, पण सर्व बघताय म्हणून चालू देतो जेव्हापर्यंत चालेल. जेव्हा मन करेल तर मी ॲपवर पण अपलोड करून टाकेल. चला बाय.